नमस्कार, मी डॉक्टर संतोष कांबळेकर. सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धुळे एक्सप्रेसने खूप चांगला उपक्रम घेतला आणि ठाणे पत्रकार संघाचा एक पत्र पुन्हा एक पत्र हा उपक्रम खूप चांगला आहे. नुकतंच मला पत्र मिळालं. आता हल्ली पत्र पाठवणं खूप बंद झालं आणि त्यामुळे अशी पत्र जर आली तर बरं वाटतं. त्याचबरोबर आवर्जून एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे असं की आम्ही 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता काशीनाथ घाणेकरमध्ये एक संत हा पिक्चर लघुचित्रपट प्रदर्शित करत आहोत. या लघुचित्रपटामध्ये एक मुलगा तिचे वडील वयाच्या 3ऱ्या वर्षी वागतात. त्यानंतर त्या मुलाची धडधड धडपड किंवा त्याचे परिश्रम, त्याची आई आणि त्याची जीवनाची लढाई असे अनेक विषय करत करत दंगल, त्यानंतर मारामारी, त्यानंतर काही भावनात्मक प्रसंग, त्यानंतर तो उद्योजक बनतो. करत करत तो मुलगा एक मोठा उद्योजक झालेला आहे. अशा याच्यावर आधारित ही लघुचित्रपट दाखवला जाणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात उपस्थित राहावा आणि हा उपक्रम पूर्ण नंतर भारतभर दाखवला जाणार आहे. असा एक चांगला उपक्रम ठाण्यामध्ये राबवला जातो आहे आणि धुळे एक्सप्रेस त्यासाठी मोठा पुढाकार घेत आहे हे सांगायला मला आनंद होतो आहे. आणि बरेचसे मान्यवर या कार्यक्रमात येत आहेत. डॉक्टर विजयवाडा मॅडम आहेत, डॉक्टर शुभा चिटणीस आहेत, अविनाश ऐश्वर्या नारकर आहेत, आनंद बालेकर आहेत, संजय यादवराव, प्रदीप लोखंडे आणि त्याचबरोबर मिलिंद बल्लाळ, राजन विचारे, निरंजन डावखरे, ॲडव्होकेट मानवी नाईक अशा अनेक मान्यवर त्या कार्यक्रमात येणार आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही देखील त्या कार्यक्रमासाठी पासेस त्याचे उपलब्ध आहेत. आम्हाला संपर्क करावा आणि ते पासेस तुम्हाला मिळतील याची मी व्यवस्था करू आणि चांगल्या उपक्रमाला आपला हातभार लागेल. कारण नेहमी चांगला उपक्रम असेल तर लोकांचं सहकार्य मिळते, हा इतिहास आहे. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या आणि धुळे एक्सप्रेसचं देखील धन्यवाद.